नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग, दारूबंदी, पोलीस भरती 2026 बाबत महत्त्वाच्या अशा ज्या अपडेट आहेत म्हणजे 600 प्लस जागांसाठीची, 600 पेक्षा जास्त जागांसाठीची जवान, जवान वाहन चालक, लिपिक तथा इतर संवर्ग जे आहेत, या संवर्गांची भरती प्रक्रिया जाहिरात येणार आहे. तर महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क अंतर्गत 10वी पासवर ही मोठी भरती प्रक्रिया असणार आहे. यामध्ये परीक्षेसाठीची पात्रता म्हणजेच या पदासाठीची पात्रता, प्रत्येक पदासाठीची, त्याच्यामध्ये मैदानी चाचणी कशी घेतली जाईल याची संपूर्ण माहिती जाणून घेऊयात. महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग अर्थात दारूबंदी, पोलीस भरती मध्ये नवीन भरतीची मोठी चर्चा सध्या सुरू आहे. आणि या भरतीमध्ये 10वी पास उमेदवारांसाठी अर्ज करण्यासाठीची संधी मिळू शकते. महिला आणि पुरुष दोन्ही उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. कोणत्याही जिल्ह्यातून अर्ज करू शकतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात कोणत्या पदासाठी ही भरती होऊ शकते. जवान वाहन चालक आहेत, चपराशी आहे, यामध्ये लिपिक आहे. त्याचबरोबर त्याच्या सगळ्या पदांसाठीची शैक्षणिक पात्रता काय असेल, परीक्षा ही कशी घेतली जाईल, कोणामार्फत परीक्षा होईल, MPSC घेतली जाईल का TCS मार्फत होईल, ग्राउंडमध्ये कोणते इव्हेंट्स असतील, मैदानी चाचणीमध्ये काय काय इव्हेंट्स असणार आहेत आणि ही भरती नेमकी कधी येण्याची शक्यता आहे, सगळी माहिती जाणून घेऊयात. व्हिडिओला सुरुवात करूयात. तत्पूर्वी नवीन असाल नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलवर तर आत्ताच सबस्क्राईब करा, म्हणजे शासकीय सरळ सेवा भरती सगळ्या अपडेट जे आहे तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. सुरुवात करूयात. राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती म्हणजे काय, तर महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग जो आहे यांच्या अंतर्गत शुल्क विभागाचं काम म्हणजे राज्यातील मद्य विक्री, उत्पादन शुल्क, परवाने आणि अवैध दारू विरोधात कारवाई करणं असतं. म्हणजे दारूबंदी, पोलीस भरती आपण बोलतो, तर या विभागातील जवानांना अनेकदा दारूबंदी पोलीस असं सुद्धा म्हटलं जातं. ही भरती महाराष्ट्र पोलीस भरतीसारखी असली तरी यामध्ये सगळ्यात मोठा एक फरक आहे. राज्य उत्पादन शुल्क भरतीमध्ये प्रथम लेखी परीक्षा होते. आता पाहू शकता पोलीस भरतीसाठी तुम्ही अर्ज केलात तर सगळ्यात पहिल्यांदा तुमची मैदानी चाचणी झाली आणि मैदानी चाचणीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांची, पात्र उमेदवारांची पुढे लेखी परीक्षा घेतली गेली. मात्र इथे तसं नाही आहे. सगळ्यात अगोदर लेखी परीक्षा होते आणि त्यानंतरनं शारीरिक चाचणी घेतली जाते. तर महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये प्रथम ग्राउंड आणि नंतर लेखी परीक्षा असते. आता मागील भरती झाली होती राज्य उत्पादन शुल्क विभागाची यामध्ये या अगोदर 2023-24 या विभागाची सुमारे 612 पेक्षा जास्त जागांसाठीची ही भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. जवान वाहन चालक होतं, चपराशी या पदांसाठीची ही राबवण्यात आली होती. आणि त्यानंतरनं 2023-24 नंतरनं अद्यापही नवीन भरतीची जाहिरात आली नाही. त्यामुळे या वर्षामध्ये म्हणजेच आता हे राहिलेले जे महिने आहेत या 3 ते 4 महिन्यामध्ये जाहिरात येण्याची सगळ्यात जास्त शक्यता आहे. पुन्हा नवीन भरतीची जाहिरात येण्याची शक्यता आहे. चर्चासुद्धा यावर सध्या होत आहे. लवकरच जाहिरात जी आहे ही प्रसिद्ध होऊ शकते. आता जाहिरात जी येईल यामध्ये RTI अंतर्गत सुद्धा आपण माहिती जमा केली होती की कोणकोणती पदे यामध्ये असतील. तर या भरतीमध्ये राज्य उत्पादन शुल्क जवान हे पद असेल. उत्पादन जवान वाहन चालक हे जे पद आहे हे पद असेल. या 2 पदांसाठी गेल्या वर्षी सुद्धा भरती ही राबवण्यात आली होती. त्याच्यानंतर निम्नश्रेणी लघुलेखक हे पद असेल. चपराशी हे पद सुद्धा असणार आहे. आता या सगळ्या पदांसाठीची शैक्षणिक पात्रता राज्य उत्पादन शुल्क जवान या पदासाठी किमान 10वी पास असणं आवश्यक आहे. जवान वाहन चालक या पदासाठी 7वी उत्तीर्ण आणि वैध हलका वाहन चालवण्याचा परवाना, ड्रायव्हिंग लायसन्स जे आहे हे असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर निम्नश्रेणी लघुलेखक या पदासाठी 10वी उत्तीर्ण आणि तुमच्याकडे टायपिंगचं ज्ञान असणं आवश्यक आहे. म्हणजे टायपिंगचं सर्टिफिकेटचं आहे मराठी इंग्रजी हे असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर चपराशी या पदासाठी 10वी उत्तीर्ण शैक्षणिक पात्रता आहे. या पदासाठीची वयोमर्यादा सामान्य प्रवर्ग 18 ते 38 वर्ष, आरक्षित प्रवर्गासाठी 18 ते 43 वर्ष आहे. अधिकृत जाहिरात आल्यानंतर वयोमर्यादामध्ये अजून थोडाफार
बदल होऊ शकतो. मात्र सरळ जनरलमध्ये याच पद्धतीची वयोमर्यादा ही ठरलेली असते. लेखी परीक्षा या भरतीची जी लेखी परीक्षा आहे, ही 120 गुणांसाठीची घेतली जाते. यामध्ये 4 विषयांचा समावेश असतो. बुद्धिमत्ता चाचणी असते 30 प्रश्नांसाठीची. सामान्य ज्ञान असतात 30 प्रश्न. मराठी व्याकरण 30 प्रश्न. इंग्रजी व्याकरणमध्ये 30 प्रश्न असतात. एकूण 120 प्रश्न आणि 120 गुण. आता मागची जी भरती परीक्षा झाली होती ही TCS मार्फत घेण्यात आली होती. आता यावेळेला अद्याप स्पष्ट नाही आहे TCS घेईल का पुढे MPSCकडे जाईल का इतर कोणामार्फत घेतली जाईल किंवा IBPSद्वारे होईल. याबद्दल लवकरच स्पष्टता ही येऊ शकते. त्याबाबतचे परिपत्रक, पत्रव्यवहार हा लवकरच सुरू होईल. तुमच्यापर्यंत या अपडेट आपण पोचवू. तुम्ही जर तयारी करत असाल तर जोरदार तयारी आत्तापासूनच सुरू ठेवू शकता. यामध्ये बहुपर्यायी प्रश्न असतात. CBT पद्धतीने परीक्षेचा कालावधी जवान पदासाठीचा 1.5 तासासाठीचा असतो. आता या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग ही असते. या परीक्षेमध्ये 0.25 म्हणजे तुमचा प्रश्न जो आहे एका चुकीच्या प्रश्नाला एकाच 4 म्हणजेच 0.25 इतके निगेटिव्ह मार्किंग असल्याने मागील भरतीमध्ये 4 चुकीच्या उत्तरांमुळे 1 बरोबर उत्तराएवढं गुण जे आहे म्हणजे 4 प्रश्न तुमचे चुकले तर त्यांचा 1 मार्क्स तुमचा हा कट होतोय, हा कमी होऊ शकतात. त्यामुळे अंदाजाने उत्तर देताना तुम्हाला काळजी घेणं आवश्यक आहे. आता तुम्हाला अर्ज करायचा आहे, तर अर्ज करताना तुमची पहिल्यांदा लेखी परीक्षा होईल. नंतर शारीरिक पात्रता असेल. तर शारीरिक पात्रता काय काय आवश्यक आहे याबद्दलसाठी पुरुषांसाठीची उंची 165 सेंटीमीटर आवश्यक आहे. छाती 79 सेंटीमीटर, विस्तार जो आहे 5 सेंटीमीटर आवश्यक आहे. महिलांसाठी उंची 160 सेंटीमीटर आणि दोघांचंही वजन जे आहे 50 किलोपेक्षा जास्त हे असणं आवश्यक आहे. या पदासाठीची जी ग्राउंड टेस्ट आहे, मैदानी चाचणी, यामध्ये कोणकोणते इव्हेंट असतात तर पुरुष उमेदवारांसाठी 1500 मीटर धावणं असतं, 30 गुण यामध्ये मिळतात. 100 मीटर धावणे 30 गुण दिले जातात. गोळाफेकमध्ये एकूण 20 गुण असतात. तर अशा एकूण 80 गुणांसाठीची ही मैदानी चाचणी होते. 120 गुणांसाठीची लेखी झाली आणि प्लस 80 गुणांसाठीची ही मैदानी चाचणी घेतली जाते. महिला उमेदवारासाठी 30 गुण 100 मीटर धावणे, 30 गुण गोळाफेक आणि 20 गुण यामध्ये असतात. यामध्ये पहिल्यांदा पाहून पाहून घेऊ शकता पुन्हा एकदा 1 किलोमीटर धावसाठी 30 गुण, 100 मीटर धावणे 30 गुण आणि गोळाफेकसाठी 20 गुण अशा एकूण 80 गुणांसाठीची महिलांसाठी ही मैदानी चाचणी घेतली जाते. आता निवड प्रक्रिया कशी असते तर संपूर्ण निवड प्रक्रिया ही जी आहे सर्वप्रथम लेखी परीक्षा होते. त्यानंतर तुमची मैदानी चाचणी, शारीरिक चाचणी होते. त्याच्यानंतर तुमचं DV म्हणजेच कागदपत्र पडताळणी, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं जातं आणि शेवटी मेडिकल असते, वैद्यकीय चाचणी आणि त्यानंतरनं अंतिम सिलेक्शन, निवड यादी ही जाहीर केली जाते. आता हे सगळं झालं पात्रता निवड प्रक्रियेबाबत. आता एखाद्या उमेदवाराची निवड झाल्यानंतरनं राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या या भरतीमध्ये पदानुसार काम काय असतं तर राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये निवड झाल्यानंतरनं अधिकारी आणि जवानांना अनेक महत्त्वाची कामं ही करावे लागतात. राज्यातील मद्यावरील उत्पादन शुल्क हे गोळा करणं सगळ्यात महत्त्वाचं काम. अवैध दारू आणि नकली दारूवर कारवाई करणं, यासाठीच त्यांना दारूबंदी पोलीस बोललं जातं. त्याच्यानंतर बेकायदेशीर दारू विक्रीवर छापे टाकणे, राज्याच्या सीमांवर वाहन तपासणी करणे, दारूची तस्करी रोखणे या पद्धतीची कामं करावी लागतात. वाईन शॉप, बियर आणि इतर परवानधारकांसाठीची तपासणी जी आहे ही करणंसुद्धा त्यांना काम करावे लागतात. दारूबंदी कायद्याची अंमलबजावणी करावी हे काम जे आहे हे करावं लागतं. आता उमेदवारांचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जे तयारी करत असतील त्यांच्यासाठी भरतीची जाहिरात ही कधीपर्यंत येऊ शकते तर भरती जी आहे सध्या विभागामध्ये नवीन भरती नियम आणि पदरचनेबाबतच्या हालचाली म्हणजेच आकृतीबंध तयार करण्याचं काम हे सध्या सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. कारण 2023-24 मध्ये भरती प्रक्रिया झाली होती. बहुतांश उमेदवार जे आहे पोलीस भरतीसाठी पुढे गेलेले आहेत. काही उमेदवारांनी यामध्ये पाहू शकता त्यांची पुढे नियुक्ती झाली असेल, दुसऱ्या वरचे प्रमोशन बढती झाली असेल तर या कारणामुळे खूप जास्त प्रमाणावर जागा ज्या आहेत त्या रिक्त झालेल्या आहेत आणि सध्या विभागामध्ये अनेक नवीन भरती जी आहे ही सध्या प्रक्रिया हालचाल सध्या सुरू आहे. त्यामुळे पुढचा महिना सप्टेंबर ते ऑक्टोबर पुढच्या 2 महिन्यामध्ये राज्य उत्पादन शुल्क जवान
जवानी वाहन चालक या पदासाठीची भरतीची जाहिरात येण्याची शक्यता आहे. मात्र अधिकृत अपडेट जे आहे हे याच महिन्यामध्ये येऊ शकते, की जी भरतीची जाहिरात जी आहे याच्या हालचाली कशा पद्धतीने सुरू आहेत. आकृतीबंध त्याचबरोबर RTI माहितीच्या अधिकारान्वये ज्या काही महत्त्वाच्या अपडेट आहेत, म्हणजेच किती जागा रिक्त आहेत याची माहिती आपल्याकडे लवकरच प्राप्त होईल. आता जे उमेदवार तयारी करतायत त्यांनी तयारी कशी करावी, तर या अगोदर सुद्धा आपण ही माहिती दिली होती. जर तुम्ही या भरतीची तयारी करत असाल राज्य उत्पादन शुल्क विभाग, तर पोलीस भरतीप्रमाणेच ज्यांना उमेदवारांना अपयश आलं असेल त्यांच्यासाठी ही मोठी संधी असणार आहे. आत्तापासूनच मराठी, इंग्रजी, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान या 4 विषयांवर विशेष लक्ष द्या. त्याचबरोबर तुमची जी शारीरिक मैदानी चाचणी आहे त्याची सुद्धा तयारी करा, कारण सगळ्यात अगोदर यामध्ये लेखी परीक्षा होईल, त्याच्यानंतर मैदानी चाचणी ही घेतली जाईल. लवकरच या भरतीची जाहिरात येण्याची शक्यता आहे. त्याबाबतच्या पुढच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.